जय हिंद दोस्तों इस वीडियो में हम बात करेंगे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल के बारे में और उसके साथ ही एक ज़िले के बारे में अपडेट देने वाला हूं। ज़िला है यवतमाळ डिस्ट्रिक्ट और अमरावती डिस्ट्रिक्ट, क्योंकि दोस्तों यवतमाळ डिस्ट्रिक्ट की अभी एक अपडेट आ चुकी है। 16 मार्च 2026 को लोकमत पेपर के अंदर एक न्यूज़ आई थी और एक बातमी आई थी। वो बातमी क्या है, सभी बांधकाम कामगारों को पता होनी चाहिए, तो मैं सारी जानकारी व डिटेल्स में बताने वाला हूँ। स्क्रीन पर भी आप देख सकते हैं, लोकमत पेपर की ये न्यूज़ है और लगभग ये 16 मार्च 2026 को आई थी ये न्यूज़। और इसके अंदर क्या कहा गया है, कामगार आयुक्त का क्या कहना है, सभी जानकारी मैं डिटेल्स में बताने वाला हूं। तो यहां पे देखिए, हेलो यवतमाल पेज नंबर 4 मार्च 2026 और पावर्ड बाय जो भी वेबसाइट है उनका नाम इस पर दिया हुआ है। उसके बाद अगर हम देखेंगे यहाँ पे देखिए, लोकमत कामगार भांडी वाटप लांबणीवर पडले। कामगारांचे जे भांडी वाटप आहे, इसेंशियल किट आहे, सेफ्टी किट है, ये तीनों का भी जो वाटप है वो थोड़ा सा लांबणी पे चले गया है, लंबा चले गया है। क्यों गया है, वो क्या कहा गया है पेपर के अंदर, सारी जानकारी मैं डिटेल्स में बताने वाला हूँ। न्यूज नेटवर्क यवतमाळ, कामगारांच्या भांडी वाटपाचा प्रश्न कामगार विभागाने आयुक्ताकडे पाठविला होता। यात 16 तालुक्यांमध्ये भांडी संच वितरणास परवानगी मागितली होती, मात्र आयुक्त कार्यालयाने अद्यापही भांडी वाटपासाठी कुठलीही ठिकाण निश्चित केलेली नाही। त्यामुळे यामुळे 1 लाख कामगारांच्या भांड्याच्या वाटपाचा प्रश्न आता गंभीर होण्याची चिन्हे आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 1.5 लाख कामगारांनी स्वतःची नोंदणी केली आहे। या कामगारांना भांड्याच्या पेट्यांचे वाटप केले जाणार होते। त्यातील 50,000 बांधकाम कामगारांना साहित्य मिळाले आहे, मात्र 1 लाख कामगार अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत। याची तारीख अद्याप मिळायची आहे। तर मित्रांनो, अजून यात जे 1 लाख असे बांधकाम कामगार आहेत ज्यांनी अपॉइंटमेंट बुक केला होता, त्यांनी अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर त्यांना संच वितरण करण्यात आले नाही। आता यवतमाळचं जे अपॉइंटमेंट ज्या लोकांनी घेतलेलं आहे, अशा बांधकाम कामगारांनी थोडासा धीर धरावा लागेल, कारण अजून आयुक्त कार्यालयाकडून सचिवाकडून कोणताही पत्र आलेला नाही, कोणताही पत्र निर्गमित झालेला नाही कारण वाटप संबंधित। तर तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल। यांनी सांगितलेलं आहे पेपरमध्ये सुद्धा की जे बांधकाम कामगारांचा अपॉइंटमेंट ज्यांनी लोकांनी घेतलेला आहे, अशा कामगारांना तिन्ही संच वाटप करण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे। लांबणीवर गेलेला आहे, तर थोडासा तुम्हाला वेट करावा लागेल। लवकरच अपडेट येईल। अपडेट आल्याच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कामगार अपडेट चॅनलवरती सांगणार आहोत। तर मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी, अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारे अमरावतीची सुद्धा न्यूज येणार आहे, अमरावतीची सुद्धा बातमी येणार आहे। जशी बातमी आली की व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल। पण सध्या घडीला यवतमाळ जिल्ह्याचा जे अपॉइंटमेंट ज्या लोकांनी घेतलेला आहे त्यांना थोडासा धीर धरावा लागेल, त्यांना थोडासा वेट करावा लागेल। लवकरच तुमचा प्रश्न निर्णय होईल आणि तुम्हाला जे अत्यावश्यक संच आहे, इसेंशियल किट आहे, सेफ्टी किट आहे, ते तुम्हाला मिळणार आहे। पण अजून काही अपडेट आले नाही। जशी अपडेट आली की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल। सध्या घडीला तुम्हाला वेटच करावा लागेल। अजून कोणतीही शासकीय परिपत्रक किंवा सचिवाकडून कोणताही परिपत्रक आलेला नाही। तर मित्रांनो, थोडासा वेट करा। आणि ज्या बांधकाम कामगारांनी आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील अपॉइंटमेंट बुक केला नसेल, त्यांनाही थोडासा वेट करावा लागेल, त्यांनाही थोडासा थांबावं लागेल। जशी अपडेट येईल, वेबसाईट चालू झाली की व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सुद्धा सांगेल। आणि अन्य महाराष्ट्रातील इतर 34 जिल्हे आहेत, यवतमाळ आणि अमरावती सोडून एकूण 36 जिल्हे आहेत। तर 36 जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची जशी अपॉइंटमेंटची अपडेट आली की मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगेल। ही छोटीशी माहिती कशी वाटली, व्हिडिओला नक्कीच कमेंट करा आणि चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन बटन दाबून ठेवा आणि सोबतच व्हिडिओला हाईप सुद्धा करा, कारण ज्या बांधकाम कामगारांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी हाईप सुद्धा करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।